नमस्कार माता भगिनींनो, लाडकी बहीण योजनेचा 11वा हप्ता म्हणजेच मे महिन्याच्या हप्त्याबाबत एक खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे आणि ही अपडेट काय असणार आहे ही आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत. आता मे महिन्याच्या हप्त्याचे वितरण अजून बाकी आहे. यापूर्वी आपल्याला एप्रिलच्या हप्त्याचे पैसे जमा झाले आहेत आणि 11व्या हप्त्याचे म्हणजेच मे महिन्याच्या हप्त्याची आपण सर्वजण वाट पाहत आहोत. तर बघा, आणखी एक हप्ता जोडला तर 12 महिने होतात. म्हणजेच लाडकी बहीण योजनेला तब्बल 1 वर्ष पूर्ण होईल आणि आत्तापर्यंत महिलांना 10 हप्ते जमा झालेले आहेत आणि आता 11वा हप्तासुद्धा लवकरच वाटप सुरू होणार आहे. परंतु आता तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे की एप्रिलचा हप्ता म्हणजेच 10वा हप्ता तुमच्या अकाउंटला जमा झाला आहे की नाही हे कमेंट करून सांगायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्तापर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे किती हप्त्याचे पैसे जमा झाले आहेत हे सुद्धा कमेंट करून सांगायचं आहे. आणि आता एप्रिलच्या हप्त्याची वाटप जवळपास 2 ते 6 तारखेपर्यंत पूर्ण झालेला आहे. म्हणजेच आता एप्रिलचा हप्ता सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा झालेला आहे. परंतु मे महिन्याचा प्रॉब्लेम झालेला आहे आणि बऱ्याच महिलांचे मेसेज आले होते की आम्हाला एप्रिलच्या हप्त्याचे पैसे मिळालेले नाहीत. तर काही महिलांचे मेसेज आले होते की आम्हाला 1,500 रुपये जमा झालेले आहेत, परंतु 2100 रुपये कधीपासून येणार आहेत असा बऱ्याच महिलांनी प्रश्न विचारला होता. आता ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले नाहीत म्हणजेच एप्रिलचा हप्ता अजूनही जमा झालेला नाही, त्यांनी 1 ते 2 दिवस वाट बघायची आहे. कारण या 1 ते 2 दिवसांमध्ये जर पैसे जमा झाले नाहीत तर मात्र प्रॉब्लेम होणार आहे. त्यामुळे तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे की तुमचं नाव आणि पैसे जमा झाले आहेत की नाही आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता हे कमेंट करून सांगायचं आहे. आणि जर तुम्हाला पैसे जमा झाले नसतील तर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या सरकारने ठेवलेल्या अटी आणि नियमांमध्ये बसत नसाल, त्यामुळे तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरवलं आहे असं आपल्याला समजावं लागेल. त्याच्यामुळे सरकारने या योजनेसाठी काय अटी ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बसत आहात की नाही हे आपण पुढे पाहूयात. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे म्हणजे तुम्हाला समजेल की तुम्ही या अटींमध्ये बसत आहात की नाही आणि तुम्हाला पैसे मिळणार आहेत की नाहीत. आता मे महिन्याची म्हणजेच 11व्या हप्त्याची सर्व महिलांना उत्सुकता आहे. लाडक्या बहिणी मे महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत की हा हप्ता किती तारखेला जमा होणार आहे. परंतु त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की बऱ्याचशा व्हिडिओमध्ये लोक सांगत आहेत की 10वा आणि 11वा हप्ता एकत्र वाटला जात आहे, म्हणजेच मेचा सुद्धा हप्ता या महिन्यामध्ये सुरू केलेला आहे. तर हे सर्रास खोटं आहे, कारण की अजून मेच्या हप्त्याचे वितरण सुरू झालेलं नाही. मग आता तुमचा प्रश्न असेल की मेच्या हप्त्याचे पैसे किती तारखेपासून वाटप सुरू होणार आहे. आता हे सुद्धा आपण तुम्हाला पुढे सांगणारच आहोत की मेचा हप्ता किती तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की जर तुम्ही सरकारच्या नियमांमध्ये बसताल तरच तुम्हाला मे महिन्याचे हप्ते मिळणार आहेत, अन्यथा तुम्हाला मेचा हप्ता मिळणार नाही. त्याच्यामुळे सरकारच्या नियमांमध्ये तुम्हाला बसावं लागणार आहे. आता हे सरकारचे नियम काय आहेत हे आपण पाहूया. तर सगळ्यात पहिला नियम असा आहे की जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळत असेल आणि जर 30 महिला संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावण बाळ योजना असेल किंवा PM किसान योजना असेल, या कोणत्याही सरकारच्या एका योजनेचा लाभ घेत असेल तर त्या महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. कारण सरकारचा असा नियम आहे की कोणतीही महिला सरकारच्या एकाच योजनेचा लाभ घेऊ शकते. त्याच्यामुळे तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून वगळलं जाणार आहे. त्याच्यानंतर दुसरी सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे जर तुमचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तरी देखील तुम्हाला प्रॉब्लेम होणार आहे. कारण जर तुमचं 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून अपात्र ठरवलं जाणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा चालू वर्षीचा उत्पन्नाचा दाखला काढून ठेवायचा आहे, म्हणजेच तुम्हाला सरकारला दाखवायला होईल की आमचं उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी आहे. त्याच्यानंतर तिसरी सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक अकाउंटशी लिंक असायला हवं. आणि जर तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक अकाउंटशी लिंक नसेल तर तुम्ही लवकरात लवकर बँकेमध्ये जाऊन तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंटशी लिंक करून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला इथून पुढे दरवर्षी जून महिन्यामध्ये बँकेमध्ये जाऊन KYC अपडेट करून घ्यावी लागणार आहे. आता KYC म्हणजे काय, तर तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल नंबर हा तुमच्या बँक अकाउंटशी अपडेट करून घ्यावा लागणार आहे. तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे हप्ते मिळणार आहेत, अन्यथा तुम्हाला या योजनेतून अपात्र ठरवलं जाणार आहे. त्याच्यानंतर चौथी सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे तुमच्या घरी 4 चाकी वाहन नसावे. आणि जर तुमच्या घरी 4 चाकी वाहन असेल आणि त्या 4 व्हीलरला पिवळी किंवा पांढरी नंबर प्लेट असेल तर मात्र प्रॉब्लेम होणार आहे. कारण ज्या लाडक्या बहिणींच्या घरी पांढरी नंबर प्लेट आहे त्यांना लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरवलं जाणार आहे. परंतु ज्या महिलांच्या घरी ट्रॅक्टर आहे किंवा पिवळ्या नंबर प्लेटची 4 व्हीलर आहे त्यांना मात्र लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत. त्याच्यामुळे तुमच्या घरी कोणती 4 व्हीलर आहे याच्यावरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत की नाही हे ठरवलं जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सरकारच्या या 4ही अटींचं पालन करावं लागणार आहे, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत, अन्यथा तुम्हाला या योजनेतून अपात्र ठरवलं जाईल. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मे महिन्याच्या हप्त्याची वाटप किती तारखेपासून सुरू होणार आहे. कारण आता जवळपास 9 तारीख आलेली आहे आणि मेच्या हप्त्याची वाटप देखील आता लवकरच सुरू होईल.
परंतु एप्रिलच्या हप्त्याला थोडासा उशीर झाला होता, कारण नवीन आर्थिक वर्ष सुरू असल्यामुळे सरकारला पैसे द्यायला उशीर झाला होता. परंतु आता मेच्या महिन्याचे पैसे जे आहेत ते 20 तारखेपासून ते 26 तारखेपर्यंत म्हणजे शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला मेच्या हप्त्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात होईल. आणि जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.